अभिनंदन विनय आणि कुंदा मॅम आपला देखील मनपूर्वक आभार. मॅचकडे वळतो आपण ज्या ठिकाणी बुल्स संघ सज्ज असणार आहे, वॉरियर संघ देखील सज्ज आहे. पांथर संघाने तिन्ही सामने जिंकत सेमीफायनल गाठली आहे. तशीच प्रकारची संधी ते वॉरियर संघाकडे देखील आहे. पहिला सामना विजय झाले होते, दुसऱ्या सामन्यात रोमहर्षक विजय त्यांनी प्राप्त केला आणि तिसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाले. तर बुल्स संघ यांना मात्र प्रयत्न करावा लागतील. पहिल्या 2 सामन्यात पराभव स्वीकारलाय बुल्स संघासाठी. इथे निश्चित शेवटची अंतिम मॅच स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खेळावी लागेल. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मयांक मांगेलाच्या बॅटमधून चांगला फटका. 2 धावांसाठीचा फटका आपल्याला पाहायला जरूर मिळेल. 2 धावा इथे अर्जित. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज सज्ज झाला पहिल्या षटकासाठी. हर्ष मांगेला या देखील चेंडूवरती मोठा फटका येतो आहे, परंतु या चेंडूवरती मिळेल धाव. एकच माघारी धाडले त्या ठिकाणी. तो दुसरा कोण आहे? तांडेल, निर्भय तांडेल आणि मयांक मांगेला ही जोडी. निर्भया ते स्ट्रायकिंग एंडला असतील. 3 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. आतापर्यंत अगदी योग्य वेळेत सुरुवात केली आहे. मी आभारी असेन बुल संघाचा. पहिले 2 नंतर 1 आहे. या देखील चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु बॅटची कडा. चेंडू जाईल थर्ड मॅन रिजन मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन रिजन मध्ये, गली रिजन मध्ये. मिळेल ती धाव केवळ 1. त्यांना पण टाकायचं ना, त्यांचा स्ट्राईक चेंज होते. सिंगल आणि आता परत लोअर फुलटॉस चेंडू. या चेंडूवरती खेळून काढला जाईल मिड विकेट झोन मध्ये. एका धावेसाठी मयांक मांगेला 1 धाव. एका धावेने धाव फलक जाईल यावी. 5 या धाव संख्या होती. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. टीम वॉरियर्स. यावेळी चांगला फटका मिड ऑफला क्लिअर केलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स. मांगेला त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूला अडवलाय जरूर, परंतु या चेंडूवरती 2 धावा कमीत कमी जरूर अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून षटक इथे होईल. शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल मित्रांनो. या षटकात आतापर्यंत धावा बनवल्या जात आहेत तब्बल 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्राइक पर मयंकने पहिला, सेकंड, ये पहिला डबल, फिर सिंगल. हां, फुलटॉस. या फुलटॉस वरती मिळतील धावा 2. षटक होईल इथे पूर्ण 2 धावांच्या माध्यमातून. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 रन्स. थँक्यू डीजे. धावसंख्या 9 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नवीन गोलंदाजी मार्कवरती. हे बॉलर कोण आहे? परसू. यावेळी या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. चेंडूवरती तितकी पेस नव्हती, तो वेग नव्हता,
पूर्णतः रडारमध्ये पट्ट्यात चेंडू येऊ शकलेला नाहीये, परंतु एक धाव मयांक मांगेलाच्या माध्यमातून जरूर घेतली जाते. आम्ही अनिकेत गुरवला कुठेतरी ते मिस करतोय. अनिकेत गुरवने जी स्टार्ट दिली होती, ज्या प्रकारचा खेळ त्याच्या माध्यमातून कालच्या शेवटच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळाला होता, तो देखील अफलातून होता. त्यासारख्या फलंदाजाने जेवढे जास्ती चेंडू इथे खेळेल तेवढे जास्त अपफ्रंट आपल्याला पाहायला मिळेल. वॉरियर्स संघ आदित्यसारखा एक टेक्निकली करेक्ट साऊंड बॅटर यांच्याकडे आहे, त्याचा देखील वापर कशा प्रकारे करतात ते पाहावं लागेल. चांगला फटका यावेळी पाहायला मिळतोय निर्भयच्या बॅटमधून, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. कॅच होते आहे ड्रॉप, जीवनदान मिळत आहे ते निर्भय यांना. एक धाव जरूर अर्जित होते या चेंडूवरती. एका धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो यावेळी 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पण तुम्हाला जे मोमेंटम प्राप्त झालाय, 2 सामन्यांमध्ये तुम्ही 2 विजय मिळवले आहेत, तेच मोमेंटम घेऊन तुम्ही सेमीफायनलमध्ये जाण्याचा प्रयत्न कराल. विजय हा सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरतो तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. मयांक या चेंडूवर देखील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. मयांकला ते टायमिंग आज प्राप्त होत नाहीये, तो सूर गवसत नाहीये, परंतु मयांकडे ते टॅलेंट आहे. एक चेंडू मिडल होणं आवश्यक आहे. तो चेंडू मिडल झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास नेहमीच द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कोण करणार वार, कोण करणार पलटवार, कोण गाजवणार आजचा रविवार, हे पाहण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण सज्ज आहोत. मोरागाव प्रीमियर लीग 2024 पर्व 3 या स्पर्धेमध्ये निर्भय बॅकफुटला येऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु अधिक वेगाने चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. पिचिंग झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रूम त्या ठिकाणी दिला गेला नाही, हे महत्वाचं. निर्भयच्या माध्यमातून हा डॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. धावफलक 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. त्या चेंडूला समोरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न पप्पी यांच्याकडून. केवळ पप्पीच घेतली चेंडूची असं म्हणावं लागेल. चेंडू निसटला त्या ठिकाणी. दरम्यान 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. हलकसं आपण पाहतो मिसफिल्ड, त्याचे परिणाम सिंगलला कन्वर्ट केलंय डबलमध्ये. धावसंख्या धावफलका होती 14. 2 षटक, दुसऱ्या षटकाचा खेळ आता मात्र प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती लागवल्या जात आहेत. त्यानंतर आपण पाहतोय यावेळी केवळ एकच चेंडू शिल्लक असेल या षटकातील. या षटकात कशा प्रकारचा पावित्र्य असेल. दरम्यान सिद्धार्थ बॅप्टिस्टा यांचं इथे आगमन होत आहे. सिद्धार्थ, आपला मनपूर्वक स्वागत. षटक होईल कंप्लीट. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलका होती 14 विदाउट लॉस. डीजे यावेळी मयांकच्या बॅटमधून हा फटका चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. मयांकची इनिंग येईल संपुष्टात. विकेट नंबर 1 ब्रेक थ्रू. डीजे चला अनिकेत गुरव, विनंती असेल थोडी घाई करायची आहे. मयांक बाद झालेत. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळवून दिला आपल्या संघासाठी गोलंदाज भरत भूषण यांनी. भारत भूषण अथवा भरत भूषण. पहिल्या चेंडूवरती यश प्राप्त केलं मयांक मांगेला, जो स्वतःशी झगडत होता, परंतु यावेळी मयांक मांगेला बाद होताना पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकी होती 7ची सरासरी, परंतु यानंतर मात्र काहीशे हात खोलावे लागतील. थोडंसं धावसंख्येची गती वाढवावी लागेल आणि त्यासाठी अनिकेत गुरव स्वतः संघनायक या ठिकाणी सज्ज. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका येतो आहे. या चेंडूवरती मिळतील धावा 2. याचसाठी मी म्हणत होतो की स्टार्ट महत्वाची आहे. जास्तीत जास्त चेंडू जर तुमचा सर्वाधिक चांगला फलंदाज खेळ, तुम्ही जास्तीत जास्त धावांकडे अप्रोच करू शकता. पहा पॅन्थर संघ आज सक्सेसफुल का आहे. पॅन्थर संघाची बॅटिंग लाईनअप पहा. अनुप जो स्वतः सर्वात चांगला बॅटर आहे, तो स्वतः येतो, जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय.
त्यानंतर या संघाकडे आपल्याला पाहायला मिळतं तर तो म्हणजे पिंच हिटर पिंकेश, तो देखील जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही 5 षटकांच्या सामन्याला ॲज अ T20 गेम घेऊ नका. तुम्हाला 5 षटकांच्या सामन्याला ॲज अ 5 षटकांचा सामना म्हणूनच घ्यावा लागेल. जास्तीत जास्त चेंडू तुमच्यातील सर्वाधिक चांगले बॅटर खेळणं महत्त्वाचं आहे. धावसंख्या 18. पुन्हा एकदा या चेंडूवरती मोठा प्रहार. अशा प्रकारचे प्रहार येत गेलेत तर बॉलर हा नेहमी अंडर प्रेशर जातो आणि अंडर प्रेशर गेलेला बॉलर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, काहीशी चूक करून बसतो, ज्यामध्ये तुम्हाला षटकार चौकाराची देखील प्राप्त होते. लय बिघडताना पाहायला मिळतं. प्रतिस्पर्धी संघाला दबावाखाली टाकण्यासाठीचं हे तंत्र महत्त्वाचं असतं. लगातार 3 चेंडू दुहेरी धावांसाठी अनिकेत गुराव. या चौथ्या चेंडूवरती कव्वाच्या डोक्यावरून एक अफलातून सुरेख बॅटिंग मधील मादक सौंदर्य पेश करत असताना आपल्या समोर अनिकेत गुराव पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 टुडी, अर्थातच 8 धावा 4 चेंडूवरती अर्जित केल्यात अनिकेत गुराव यांनी आणि 8 धावांच्या माध्यमातून धाव फलक जात होतो 22 या धावसंख्येवरती. 22 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अनिकेत गुराव आणि त्यांच्या साथीला आपण पाहतो यावी निर्भय आहेत आणि अगदी खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर निर्भयपणे खेळावं लागेल या ठिकाणी दोन्ही बॅटर्सला एका मोठा टार्गेट सेट करण्यासाठी. पुन्हा एकदा या चेंडूवरती वन मोर टाइम, वन मोर बिग हिट आणि गेटिंग ए 2 रन. 5 चेंडू लगातारचे आणि 10 धावा या 5 चेंडूंमध्ये घेत असताना अनिकेत गुराव आपल्याला पाहायला मिळतोय. षटक होईल पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24, एक गडी बाद. टीम वॉरियर्स. नवीन गोलंदाजी मागवरती भावेश येताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. तर भावेश येतात बॅटिंग पॉवर प्लेस एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी. ज्या ठिकाणी सूर गवसला गिअर चेंज केलेत वॉरियर्स संघाने, त्याच ठिकाणी अनिकेतने बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेतला, जो खरंच खूप चांगला आपल्याला म्हणावा लागेल. हे मोमेंटमला पुढे घेऊन जावं लागेल. तर दुसऱ्या बाजूला भावेशला विचार करावा लागेल ही पार्टनरशिप कशा प्रकारे ब्रेक करता येईल, अनिकेतला आणि निर्भयला रोखता कसं येईल. त्यासाठी भावेश सज्ज. पहिला चेंडू हवेत आणि भावेशने जोडी फोडली आहे, ही कोंडी फोडली आहे आणि फलंदाज निर्भय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे थँक्यू डीजे. केतन मंगेला. चला घाई करा, विनंती असेल दोन्ही संघ विशेषतः वॉरियर्स बॅटर येण्यासाठी एवढा विलंब लागवणं. अनिकेत विनंती आहे घाई करा. चला केतन मंगेला त्वरित जा, टाइम आउट देण्यात येईल अन्यथा. 24 चला सिद्धार्थ बाप्तिस्टा आपल्यासाठी विशेष निमंत्रण आलं तुषार गुरव यांच्याकडून. आपण मुख्य मंचावरती यायचं विनंती असेल. सिद्धार्थ नेक्स्ट डिलिव्हरी घेऊन पुन्हा एकदा भावेश. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, स्टेप आउट झाले होते पदल्याने, त्याचा इथे उपयोग केला जरूर. फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला चेंडूला, परंतु मोठा फटका खेळू शकले नाही. एक चांगली बाब आहे, स्ट्राईक इथे रोटेट झाली आहे. सेट बॅटर इथे पाहतोय आपण अनिकेत गुरव येथील यावी बॅटिंग मार्कवरती. 5 चेंडू फेस केले, 10 धावा अनिकेत गुरव यांच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळाले. या बॅटिंग पॉवर प्लेचा कितपत उपयोग करतात अनिकेत गुरव हे पाहावं लागेल. भावेशच्या विरोधात कोणता अप्रोच. अप्रतिम पल्लू स्कूप पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. या देखील चेंडूवरती मिळतील धावा 2. आपला क्लास अनिकेत गुरव यांनी दाखवलाय आणि यावेळी खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल अनिकेत थोडीशी रणनीती बदलून आलेत. अकॉर्डिंग टू द बॉलच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न आहे. प्री मेडिटेटिव्ह स्ट्रोक नाहीये तिथे, आधीच कोणताही ठरवून स्ट्रोक खेळला जात नाहीये. चेंडूची लाईन ओळखून त्यानुसार स्वतःला ऍडजस्ट करतात. या चेंडूवर देखील पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु त्या पद्धतीने चेंडू बॅटवरती आला नाहीये. एक धाव तिकडे कंप्लीट झाली आहे आणि एका धावाचे समाधान मानतील. एका धावेने धावफलक जाताना पाहायला मिळेल तो 28 रन. या बॅटिंग पॉवर प्लेचा आतापर्यंत तितका उपयोग करू दिलेला नाहीये भावेश यांनी. 4 चेंडू आणि केवळ 4 धावा खर्च केल्यात. यानंतर होणारा सामना असेल सेमीफायनलचा
बी रेडी. सर्वच्या सर्व सेमीफायनलमध्ये संघ जे गेले आहेत त्यांनी तयारी करायचं आहे. नेक्स्ट मॅचचे लॉट्स आपल्यापर्यंत काही क्षणातच आपण पोहोचवणार आहोत. लीग फेजमधील असेल हा शेवटचा सामना. केतनला आपण पाहतोय. एक धाव या देखील चेंडूवरती अर्जित केली आहे. भावेशचं कौतुक करावं लागेल. या बॅटिंग माफ करा, वाईट +2 3 धावा मिळतील या चेंडूवरती. एक्स्ट्रास 3 आणि या 3 एक्स्ट्राच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी. 32 या धाव संख्येवरती 32 धावा. सुरुवात चांगली झाली आहे या षटकात भावेश यांच्या माध्यमातून, परंतु तदनंतर आपण पाहतो या षटकाचा उत्तरार्ध यामध्ये अनिकेत गुरव यांनी काही क्लासिकल स्ट्रोक दाखवलेत, ज्यामध्ये काही मॉडर्न स्ट्रोक म्हणू शकतो, क्लासिकल नाही तर मॉडर्न स्ट्रोक. दिलशान यांनी ज्या फटक्याला इन्व्हेंट केलं, त्यानंतर आपण पाहतो सध्याच्या घडीला अनेक खेळाडू या फटक्याला निश्चितच आपण पाहतो न्याय देत असतात, हा फटका वापरत असतात. खराब चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळी डाव्या यष्टीच्या बाहेर अधिकचा हा चेंडू स्वा चेंडू घोषित केला जातो आहे. 1 मोर एक्स्ट्रा. धावसंख्या 33 33. हलकासा दबावाखाली भावेश देखील या चेंडूवरती आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेने जरूर खेळून काढलाय, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विदाऊट रन कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये शेवटच्या चेंडूवरती. डॉट बॉल. डॉट बॉलने षटकाची सांगता केली जाते. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 33 धावा. 33 रन्स ऑन द स्कोर कार्ड इन द एंड ऑफ ओव्हर्स. टीम वॉरियर्स डीजे. परसू येत असताना आपल्याला पाहायला मिळतील यावी शेवटचा आणि अंतिम षटक. चला घाई करा, लक्षात घ्या बुल्स चला गोलंदाज या ठिकाणी चेंज केलाय, बदललाय. अमय येताना आपल्याला पाहायला मिळतील यावी गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेले. कमीत कमी 15 ते 17 धावांची लक्ष्य जरूर ठेवतील समोर. 50 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असलेल्या ठिकाणी वॉरियर्स संघाचा. तर पाहूया अमय कशा प्रकारे रोख लगावतात या संघावरती. भैरवीचा असताना षटक. या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय दमदार. एक धाव इथे पूर्ण होते आणि एका धावचे समाधान. कुठेतरी पहिली धाव न घेणं, क्विकली न कंप्लीट करणं, याचा परिणाम ज्या चेंडूवरती तुम्हाला 2 मिळू शकले असतात त्या चेंडूवरती येते केवळ एक धाव. एका धावने ते स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईकिंग एंडला अनिकेत गुरव. धावसंख्या धावफलकावरती 34. यावेळी अनिकेत गुरव मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आणि अनिकेत गुरव बॅक टू द पवेलियन. विकेटचा पतन नंबर 3. अंकेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत गुरव यांनी 30 बॅटिंग लाईनअप पुन्हा एकदा फॉलो केलेली पाहायला मिळते. जी बॅटिंग लाईनअप पहिल्या 2 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनचेंज बॅटिंग लाईनअप आपल्याला पाहायला मिळते. आपल्या त्याच कॉम्बिनेशन सहित, विजय कॉम्बिनेशन सहित मैदानात जात असताना. चला काही करा अंकेश, विनंती असेल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 34. माफ करा 30. यस 34च 34च आपल्याला पाहतो यावी. शेवटचे 4 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. गोलंदाजी माकूर अमय पुन्हा एकदा सज्ज. चांगला फटका अंकेशच्या माध्यमातून, परंतु बराचसा लेट झाला त्या फटक्यावरती. वेग होता या चेंडूवरती. या वेगाला ओळखू शकले नाहीत आणि बराचसा लेट होताना पाहायला मिळाले. एक धाव जरूर अर्चित होते लॉंग ऑफच्या दिशेने. एका धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल यावी 35 35. 40 ते 45 धावांमधलं लक्ष जे असतील ते बरंच ट्रिकी असू शकतं, ज्यामध्ये फाईट देखील दिली जाऊ शकते, लक्ष चेसेबल देखील असेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. यष्टीजीच्या स्वरूपात बाद. ग्रेट वर्क बिहाइंड द विकेट बाय भावेश.
वन मोर विकेट डाऊन डीचे. थँक्यू डीजे. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतील यावी. आदित्य येतात. आदित्य शिंदे ज्यांनी कालचा सामना रोमहर्षक सामन्यात विजय मिळवून दिला होता. आदित्य शिंदे 3 चेंडू फेस केले होते. 3 चेंडूंमध्ये त्यांच्या माध्यमातून जवळजवळ पाहायला मिळाल्या होत्या त्या 10 धावा. तेच आदित्य शिंदे मॅच विनर आदित्य शिंदे यावी बॅटिंग मार्कवरती येत असताना पाहायला मिळतील. 3 चेंडू आजही शिल्लक असतील त्यांच्यासाठी. या 3 चेंडूमध्ये आदित्य शिंदे कशा प्रकारची कामगिरी करतात. यावेळी चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला आहे बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. एक धाव त्या ठिकाणी अर्जित आणि एका धावेने धाव फलक जाईल तो यावी. 36-36 या धावसंख्येवरती. माफ करा 37 37 धावा. माफ करा धावसंख्या 36-36 36-36 धावा धाव फलकावरती. लास्ट डिलिव्हरी या संपूर्ण इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. फेस करतील अंकेश. स्टेप आउट झालेत आणि समोरच्या दिशेने फटका खेळला आहे. पप्पी त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर केला आहे. एक धाव त्या ठिकाणी 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी. 38 या धावसंख्येवरती 39 धावांचं लक्ष असेल ते मोरागाव बुल संघाला येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये. सेकंड इनिंग मध्ये लक्ष असेल ते 39 धावांचा 39 रन्सचा टार्गेट. चला बुल संघ त्वरित जायचं आहे. आपल्या बॅटर तयारीत ठेवा आणि वॉरियर्स टीम वॉरियर्स फिल्डिंग लावून घ्यायची त्वरित. मैदानात जायचं. अनिकेत गुरव कंपनी. 12:37 झालेत. काही करा 12:40 पर्यंत मॅच सुरू करायची. 3 मिनिटात आपल्याकडे अनिकेत फील्ड सेट करून घ्यायचे. 39
मयंक मंगेला सज्ज असतील यावी गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावी भावेश आणि त्याच्या साथीला फलंदाजी मार्कवरती असणार आहेत आज समजला बॅटर कोण आहे आणि हर्ष. भावेश आणि हर्ष ही जोडी मैदानात बुल संघासाठी लक्ष असेल 39 धावसंख्येचं. पहिला चेंडू भावेशच्या माध्यमातून क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळते. वन बाउंड चेंडू जाईल ओव्हर दी रोप्स, क्रॅकिंग चौकार. थँक्यू डीजे. मयंक मंगेला एक चांगला गोलंदाज, परंतु त्याच्यावरती भावेशचा एक अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळाला. क्लासिकल स्ट्रोक, इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळाला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते अनिकेत, परंतु लॉंग ऑफच्या दिशेने, वाईडिश लॉंग ऑफ दिशेने हा खेळला गेलेला स्ट्रोक आता मात्र फील्डमध्ये चेंज झालाय. पहा, लॉंग ऑनला घेतलेलं प्रोटेक्शन आता मात्र लॉंग ऑफला पाहायला मिळते. अनिकेत गुरव दुसरा चेंडू ऑफ ट्रॅकर पाहायला मिळतो. चेंडूला वळण दिलाय. कमबॅक करताना मयंक मंगेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या माध्यमातून आपण पाहतोय यावी स्कोर स्थिरावलेला. धावसंख्या 4 या धावसंख्येवरती. बुल संघासाठी महत्त्वपूर्ण असणारा हा विजय, प्रतिष्ठेचा असणारा हा विजय. तर दुसऱ्या बाजूला तिन्ही सामने जिंकत असताना आपला मोमेंटम त्याच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल वॉरियर संघाचा. या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडूला फील्ड केलं जात आहे. बघा, लगातार 2 डॉट बॉल मयंक मंगेला यांच्या माध्यमातून. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय आणि या षटकात पहिल्या चेंडूनंतर चांगला कमबॅक मयंक मंगेला. लेंथमध्ये हलकीशी चूक झाली होती, हाफ वोली लेंथ होती, परंतु त्यानंतर आपल्या लेंथमध्ये सुधार केलाय मयंक यांनी. या चेंडूवरती मात्र मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, कॅच कंप्लीट. फलंदाज बाद, भावेश बॅक टू द पवेलियन. थँक्यू. द बड्डे बॉय इन ऍक्शन पाहायला मिळाला. गणेशच्या माध्यमातून कॅच कंप्लीट होते. गणेश काल थोडेसे अग्रेसिव्ह होते, आज ऑन फील्ड अग्रेसिव्ह पाहायला मिळत आहेत, कॅच कंप्लीट करतायत. आणि 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी मयंक मंगेला यांच्यासाठी रेश्मा राजन मॅम यांच्याकडून या विकेटसाठी. भावेश बॅक टू द पवेलियन. 4 धावांवरती धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आहे? परसू मंगेला. वॉटर डिलिव्हरी अप्रतिम, दर्जेदार, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक मयंक यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू चा अपवाद वगळता उर्वरित सर्व चेंडूवरती बॅटरला मात्र बीट करण्याचं काम केलंय. दर्जेदार अशी गोलंदाजी, ज्या प्रकारचा कमबॅक पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्यात. आणि मामा भांजा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मंगेला विरुद्ध मंगेला. चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो. या चेंडूवरती एक रिस्की सिंगल होते कंप्लीट. या एका धाव्याने षटक इथे होईल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 5 धावा. टीम मोरागाव बुल्स विजयी. Thank you, DJ. Now birthday boy is in action. गणेश येताना आपल्याला पाहायला मिळतील यावी. गोलंदाजी मार्कवरती 5 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये आता मात्र बरीच बदल पाहायला मिळतील. आपण पाहतोय डीप बेड विकेट. काव कॉर्नर झोनला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वाईडिश मिड विकेट जर आपण म्हणू. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. ओव्हर दी पॉइंट मिळेल ती केवळ धाव 1. एका धावाचे समाधान मानावं लागेल. धावफलक जाईल तो यावी 6 या धावसंख्या होती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 39 धावांचं लक्ष आहे. मित्रांनो, आजच्या सकाळ जो सुरुवातीचा सामना झाला, आजच्या दिवसातील पहिला सामना
त्यामध्ये लक्ष होतं 38 धावांचं. त्यानंतरचा सामना झाला त्यामध्ये लक्ष होते 39 धावांचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामना झाला त्यामध्ये देखील लक्ष होतं 38 सामन्यांचं. वा, आजच्या दिवसभरात 37 आणि 38 हे दोन असे आकडे राहिलेत की ज्यामध्ये सर्व संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. हे टार्गेट चेस होताना देखील पाहायला मिळालंय. परंतु यावेळी 39 धावांचं लक्ष आहे. हे टार्गेट चेस होत आहे का की डिफेंड करताना वॉरियर्स संघ विजयी होत आहेत हे पाहावं लागेल. पुन्हा एकदा एक चांगला फटका आहे यावेळी हर्ष यांच्या बॅट माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. इम्प्रेस करतात यावेळी हर्ष. बॅक टू बॅक लगातारचे 2 मोठे फटके आणि धावसंख्या धावफलकावरती 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फिरकीपटू आहे त्या ठिकाणी गणेश, परंतु याच्या फिरकीचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास पाहायला मिळतोय हर्ष यांना. अप्रतिम दर्जेदार डिलिव्हरी. रॉंग वन पाहायला मिळाला यावी. जो पिच झाल्यानंतर आतल्या बाजूला वळाला, बॅटपॅडचा गॅप घेतला. केवळ बॅटर नाही तर यावी यष्टीरक्षक अनिकेत गुरव देखील त्या ठिकाणी बीट झाले. या चेंडूवरती एक धाव बाईकच्या स्वरूपात जरूर येताना आपल्याला पाहायला मिळेल. पार्सू येतील यावी बॅटिंग मार्कवरती. चांगला फटका यावी पॉईंटच्या डोक्यावरून खेळला गेला आहे. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावाचा तिकडे सहज प्रयत्न केला जाईल. ती देखील पूर्ण होताना पाहायला मिळेल आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 13 या धावसंख्येवरती. 13 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 तयारीत राहायचं आहे. टीम पॅन्थर्स आणि टीम चॅलेंजर्स. पॅन्थर्स आणि चॅलेंजर्स आपल्याला पाहायला मिळतील इन ॲक्शन. नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहणार आहोत आपण, ज्याच्या टॉससाठी मी दोन्ही संघांच्या संघनायकांना निमंत्रित करतो. अनुप सेमीफायनल नंबर 1 ह्या संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहणार आहोत. यानंतर होतील नॉकआउट मॅचेस. सेमीफायनल नंबर 1, सेमीफायनल नंबर 2, त्यानंतर थर्ड प्लेस साठीची मॅच असणार आहे. तुषार पाटील यांना विनंती करेन की आपण याच्या नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच सेमीफायनल नंबर 1 धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 14 एका गड्याच्या मोबदल्यात. सतरा तुषार राऊत यांना मी विनंती करेन आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नेक्स्ट मॅच अनुप यायचं. अनुप टीम पांथर संघाचे संघनायक आणि टीम चॅलेंजर संघाचे संघनायक नरेन आपण देखील यायचं आहे. सेमीफायनल नंबर 1 आपण पाहणार आहोत. मोरागाव पांथर विरुद्ध मोरागाव चॅलेंजर. मैदानात सध्या षटकातील अनिकेत गुराव इन ॲक्शन आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती 19 धावा. स्टेप आउट झालेत आणि यावी प्रयत्न चांगला होता अंकेश यांचा. झेल होऊ शकले नाही आहेत परंतु दाद दिली गेली पाहिजे एफर्ट्सला. खूप चांगला प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या जात आहेत, जरूर कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती या 2च्या माध्यमातून 21 अजूनही 18 धावांची आवश्यकता विजयासाठी. 15 चेंडूचा खेळ शिल्लक. बॅटची टॉप एज चेंडू जाईल पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विकेटचं पतन. विकेट नंबर 2 डाऊन. थँक्यू डीजे, थँक्यू. चला बुल्स एवढा वेळ लावू नका, विलंब लगावू नका. बराचसा विलंब लगावला जातोय. नवीन बॅटर मैदानात येणं आवश्यक आहे. 30 सेकंदाच्या आतमध्ये याची देखील नोंद घ्या. 21 धावा धावफलकावरती. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिष, ज्यांच्याकडे क्षमता आहे, कॅपेबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची, षटकार चौकार खेचण्याची,
त्या आशिषवरती आता मात्र सर्व मदार असणार आहे ती पूर्णतः या रणचेसरी टीम बुल संघासाठी. मोठा फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. यावेळी मात्र कॅच होते ड्रॉप. महत्वपूर्ण कॅच, महत्वपूर्ण झेल. ही कॅच नाही तर मॅच देखील असू शकली असती. त्या ठिकाणी विनंती आहे बुल संघ थोडंसं मागे व्हायचं आहे. त्या ठिकाणी बुल संघाला विनंती आहे सर्व प्रेक्षकांना आणि संघाला टीमला आपण थोडंसं मागे व्हायचं आहे त्या ठिकाणी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. यावी मंगेला. केतन त्या ठिकाणी सज्ज. वन मोर टाइम कॅच ड्रॉप. 2 डिलिव्हरीज 2 ड्रॉप्स. अनिकेत गुरव प्रत्येक चेंडूवरती संधी निर्माण करतात परंतु त्यांना क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. 2 कॅचेस इथे होत आहेत ड्रॉप. दरम्यान 2 धावा देखील हर्षित. षटक क्रमांक 3 होईल कंप्लीट. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 24. डीजे चेक चेक चेक. थँक्यू. नवीन गोलंदाज अंकेश येताना आपल्याला पाहायला मिळतील. यावी बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय असेल या षटकामध्ये जो मॅन्डेटरी असेल. जर तुम्ही पहिल्या 2 षटकांमध्ये बॅटिंग पॉवर प्ले घेतला नाहीये षटक क्रमांक 2 आणि षटक क्रमांक 3 तर 4थ्या षटकामध्ये अनिवार्य असणार आहे तो बॅटिंग पॉवर प्ले हा लागू केला जाईल. अंकेश येतात बॅटिंग पॉवर प्लेच्या या षटकामध्ये. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. 15 धावांची आवश्यकता विजयासाठी या ठिकाणी टीम बुल संघाला. आशिष असतील स्ट्रायकिंग एंडला. पुण्याचा चेंडू हवेत. यावेळी मात्र कुठली चूक होत नाहीये. आशिष बॅक टू द पवेलियन. विकेटचं पतन. विकेट नव्हती. अंकेशला या आशिषच्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. राजन सरांकडून तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. रेश्मा राजन मॅम यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक या विकेटसाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना असताना गुराव पप्पी गुराव गौरव गौरव गुराव येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडला. या चेंडूवरती मोठा प्रहार. चेंडू जातोय यावी 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये आणि या 2 धावांनी धाव फलक जाईल तो यावी 26 या धावसंख्येवरती. अजूनही 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. चांगला फटका पाहायला मिळेल. स्ट्राईक ड्राईव्ह यावी पाहायला मिळेल. अनिकेत गुरव त्या ठिकाणी सज्ज. मिसफील्ड पाहायला मिळते. हलकासा फंबल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय सक्सेसफुल. 2 धावा. क्विक रनिंग बिटवीन द विकेट. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी तयारीत राहा अनुप आणि चॅलेंजर टीम चॅलेंजर नरेन. यावेळी देखील मोठा फटका येतोय. या चेंडूवरती किती धावा मिळतील. चेंडू जाईल सीमा पार. लाजवाब चौकार. इसको पहले भेजो है. थँक्यू थँक्यू डीजे. 32 धावा धाव फलकावती. 7 धावांची अजून आवश्यकता विजयासाठी. 8 चेंडू सगळे शिल्लक. फुलटॉस. या फुलटॉसला खेळून काढला जात आहे कव्हरच्या दिशेने 2 धावांसाठी.
या देखील चेंडूवरती येत आहेत. धावा 2, धावफलक जाईल तो यावी 34 या धावसंख्येवरती. अजूनही 5 धावांची इथे आवश्यकता विजयासाठी. 7 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. मी विनंती करेन सेमीफायनल नंबर 1 टीम पांथर्स विरुद्ध आपण पाहणार आहोत टीम चॅलेंजर. दोन्ही संघांचे संघनायक नरेन आणि अनूप तयारी दरा टॉससाठी. तयारी दरा टॉससाठी नरेन आणि अनूप. फोर रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 39 टार्गेट. या चेंडूवर देखील कव्हरच्या दिशेने उडवून दिला चेंडूला 2 धावांसाठी. टुडी आणि या 2 धावांनी धावफलक जाईल तो 36 या धावसंख्येवरती. शेवटचा षटक शिल्लक असेल ज्यामध्ये आवश्यक असतील विजयासाठी केवळ 3 धावा. डीजे थँक्यू. मयांक येताना आपल्याला पाहायला मिळेल इन द अटॅक 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. शेवटचा आणि महत्त्वपूर्ण षटक असेल आणि मयांक मांगेलाच्या हातामध्ये चेंडू दिला आहे तर निश्चितच 7 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष जेवढं दिसतंय तेवढं सोपं नसणार आहे. मयांक सारखा गोलंदाज हे लक्ष डिफेंड करू शकतो आणि आपण पाहतोय त्यासाठीच मयांकला इथे निमंत्रित केलं गेलं आहे. चला ऑन टाईम आहात, ऑन टाईम राहा विनंती असेल. हर्ष असतील स्ट्रायकिंग एंडला. पप्पी गुरव यांनी बराचसा चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलाय. यावेळी डिफेन्स केलाय चेंडूला कव्हरच्या दिशेने. पाहूया नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो जरूर केला परंतु 1 धाव इथं हर्षित. 2 धावांची अजूनही आवश्यकता. तत्परतेने आले अंकेश परंतु 1 धाव इथं रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेने धावफलक जाईल तो यावी 37 या धावसंख्येवरती. 2 धावांची ते असणार आहे आवश्यकता विजयासाठी आणि येणारे चेंडू असतील ते 5. यावी मात्र फील्डमध्ये अनेकसे बदल केले जातात. अनिकेत गुरव यांच्याकडून आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर केवळ 1 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते जो लॉंग ऑनला आहे. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हरला आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीप कव्हर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर नाही तर मित्रांनो डीप पॉईंट आहेत परंतु फॉरवर्ड पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आत सिंगल सेव्हिंग मोडमध्ये. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यावेळी डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल या सामन्यात रंग भरेल. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 2 धावांची अजून आवश्यकता. आपण पाहतोय यावेळी शॉर्ट कव्हर शॉर्ट मिड ऑफ देखील मैदानाच्या आतमध्ये तैनात केला गेलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट कव्हर हे अत्यंत महत्वाचे सिंगल सेव्हिंग खेळाडू आहेत. ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर लेग. सुरेख चेंडू स्विंग आणि मिस. नॉन स्ट्रायकिंग एंडला काय घडेल. यास विकेटचं पतन. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता असताना विकेट. डीजे मित्रांनो सेमीफायनलचे फिक्चर सध्या तरी आम्ही स्टँड बाय मोडवरती ठेवतोय. जी मॅच आपण डिक्लेअर केली होती ती मॅच सध्या आपण स्टँड बाय मोडवरती ठेवतोय. ती मॅच होईल किंवा मॅचमध्ये काहीसे बदल होतील हे तुम्हाला काही क्षणातच कळवलं जाईल कारण की येणारा चालू असणारा सामना या सामन्याच्या रिझल्टने काही बदल देखील घडू शकतात. निवडर मैदानाच्या आतमध्ये जरूर आलेत परंतु 3 चेंडू आणि 2 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. या चेंडूवरती मात्र 1 धाव. नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. या चेंडूवरती येत आहेत धावा 2. हा सामना इथे होईल फिनिश. मॅच हॅज वॉन बाय टीम बुल्स. हा नो बॉल आहे सो बॉल काउंट होणार नाहीये आणि धावा 3 धावा.
थँक्यू डीजे. थँक्यू 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 डीजे. थँक्यू डीजे. डीजे 2 मिनिटं. मित्रांनो, फिक्चर्स क्लिअर झालेत. सर्व संघांचे सर्व सामने समाप्त झालेत आणि आता आपल्याला पाहायला मिळत आहे मोरगाव वॉरियर्स या संघाचा नेट रन रेट विथ 4 पॉइंट्स हा मोरगाव चॅलेंजर संघापेक्षा बेटर आहे. त्यामुळे टेबल टॉप करताना आपल्याला पाहायला मिळेल मोरगाव वॉरियर्सचा संघ. आणि नेक्स्ट मॅच सेमीफायनल हे मगाशी डिक्लेअर केल्याप्रमाणे खेळावं लागेल मोरगाव पॅन्थर्स विरुद्ध मोरगाव चॅलेंजर्स. अनुप विरुद्ध नरेन आपल्याला पाहायला मिळेल. आपण ऑनलाईन लाईव्ह देखील पाहू शकता. नेट रन रेट जो समोर आहे आपल्या टेबल टॉपवर आपल्याला पॅन्थर्स पाहायला मिळत आहे. त्याच्या खालोखाल वॉरियर्स ज्यांचा नेट रन रेट चांगला आहे, परंतु 4 पॉईंट सहित आपण चॅलेंजर संघाला देखील पाहतोय नंबर 3 वरती. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मोरगाव पॅन्थर्स 3 मॅच 3 विजय 6 पॉईंट्स, नेट रन रेट 6.525. मोरगाव वॉरियर्स 3 मॅच 2 विजय 4 पॉईंट्स आणि नेट रन रेट आहे 1 पॉईंट पॉझिटिव्ह 1.315. मोरगाव चॅलेंजर्स 3 मॅच 2 विजय 4 पॉईंट्स आणि नेट रन रेट आहे 0.150. सो टेबल टॉपर आहेत ते मोरगाव वॉरियर्स. आणि त्यानंतर चौथा संघ जो क्वालिफाय झाला आहे मोरगाव ट्रॅक बुलेट 3 मॅचेस 2 विजय 4 पॉईंट आणि त्यांचा नेट रन रेट आहे -0.632. सो आता फिक्चर्स क्लिअर आहेत. सेमीफायनल नंबर 1 मोरगाव पॅन्थर्स विरुद्ध मोरगाव चॅलेंजर्स. सेमीफायनल नंबर 2 मोरगाव वॉरियर्स विरुद्ध मोरगाव ट्रॅक बुलेट्स आपल्याला पाहायला मिळेल. टॉस अडिया. चला टॉस अडिया पॅन्थर्स आणि चॅलेंजर्स. नेक्स्ट मॅच मी रेश्मा राजन मॅम यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. हा प्लेअर ऑफ द मॅच या सामन्याचा नाही तो हरला.